इचलकरंजी महानगरपालिकेनं 15 ऑगस्टपासून ई-बस सेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे। या पार्श्वभूमीवर शिवतीर्थ परिसरातील फेरीवाल्यांना गाळे खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। यामुळे फेरीवाल्यांमध्ये संताप व्यक्त होत असून या निर्णयाच्या निषेधार्थ फेरीवाले संघटनेच्या वतीनं आज महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलंय। इचलकरंजीतील शिवतीर्थ बसस्थानक परिसरात महानगरपालिकेनं शहरात 15 ऑगस्टपासून ई-बस सेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे। त्यासाठी फेरीवाल्यांना गाळे खाली करण्याच्या नोटीस बजावण्यात आल्यात। फेरीवाले या गाळ्यात अनेक वर्षांपासून व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात। मात्र पुनर्वसनाची व्यवस्था न करता गाळे खाली करण्याच्या नोटीस देणं अन्यायकारक असल्याचा आरोप करत फेरीवाले संघटनेच्या वतीनं आज महापालिका मुख्य प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले। यावेळी आंदोलकांनी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। पुनर्वसनाचा हक्क द्या, परवाना द्या, जगण्याचा हक्क द्या अशा घोषणांनी महापालिका परिसर दणाणून गेला होता। प्रशासनानं ई-बस सेवा सुरू करणं स्वागतार्ह असलं तरी त्यासाठी लहान व्यावसायिकांचे रोजगार हिरावून घेऊ नयेत अशी मागणी त्यांनी केली। जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला।